कागलमधील मतदार यादीतील गंभीर त्रुटीस जबाबदार बीएलओंसह मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करा. राजे समरजितसिंह घाटगे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. कागल नगर परिषदेची सर्व प्रभागांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. या यादीमध्ये अनेक चुका निदर्शनास आलेल्या आहेत. अनेक गंभीर त्रुटी आहेत. प्रशासन पातळीवर शासनाने नियुक्त केलेले बीएलओ यांची सदरच्या यादी बिनचूक करण्याची जबाबदारी आहे. मात्र यांच्याकडूनच ही प्रक्रिया गांभीर्याने करण्यात आलेली नाही. काही बीएलओ यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. मात्र कामचुकार बीएलओंच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. या कामचुकार बीएलओंसह मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सदोष मतदार यादी तात्काळ दुरुस्त करून नवीन मतदार यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे कागल शहरातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळांसह भेटून निवेदनाद्वारे केली आहे. याविषयी न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जिल्हाधिकारी येडगे यांनी याबाबत संबंधितांना यामधील दुरुस्तीबाबत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदेश देऊ असंही सांगितलं. आज भविष्याचं दार उघडायचंय का? करिअरमध्ये दिशा हवी आहे? मग थांबू नका. भव्य रोजगार मार्गदर्शन मेळावा कोल्हापूरच्या युवकांसाठी सुवर्ण संधी. नोकरी की व्यवसाय, निर्णय घ्या योग्य मार्गदर्शनासोबत. 25 ऑक्टोबर, आनंद पॅलेस हॉल, शेळेवाडी. भविष्य तुमचं आहे, फक्त या. कागल नगरपालिकेच्या जी प्रारूप मतदार यादी पब्लिश झाली, कच्ची यादी पब्लिश झाली, त्याच्यामध्ये जे घोळ झालेला आहे आणि त्याच्यामुळं कागल नगरपालिकेचे CEO आणि संबंधित BLOनी जे चुकीचा कारभार केलेला आहे त्याच्यावर आम्ही तक्रारी केल्या होत्या. त्याच्यावर न्याय मागण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मुद्दे आम्ही सांगितले की नेमकं आमचा आक्षेप कागल नगरपालिकेचे CEO आणि संबंधित BLO यांच्यावर आम्ही तक्रार करायला आलो आहे आणि पूर्ण कागल नगरपालिकेच्या बाजूने आम्ही हे नागरिकांच्या तर्फे करतो आहे. पहिला मुद्दा आम्ही मांडला की प्रभाग नंबर 10 मध्ये 342 मतदार ज्यांनी आमदारकीला मतदान केलं होतं ते मतदार यादीमधून गायब आहे. त्याची संबंधित तक्रार आम्ही COना दिली पण आहे. पण माझा असा विषय येतो की 342 मतदार ज्यांनी आमदारकीला मतदान केलं हे जेव्हा गायब होतात तर नेमकं BLOनी कसला सर्वे केला आणि ही लोकं गायब का केली? प्रभाग नंबर 10 सोडा, त्यांचं कुठल्या पूर्ण शहराच्या मतदार यादीमध्ये नावं दिसत नाही. म्हणजे मतदान केलेली माणसं आज त्यांनी मयत केली आहेत का, असा प्रश्न मला COना विचारायचा आहे आणि CO काय करत होते. दुसरा विषय की 822 नावं दुबार आहेत. आमदारकीपासून ही दुबार नावं कंटिन्यू चालू आहेत. त्याच्यात आणि काय तर 10-15 नावं वाढली असतील. पण 1 वर्ष दुबार नावं तुम्ही अजून डिलीट करत नाही शहराच्या अंतर्गत, तर परत विषय येतो की नगरपालिकेचे CO काय काम करत आहेत की 822 दुबार नावं अजून डिलीट होत नाहीत आणि आमदारकीपासून आहेत. हे काय असं मागच्या 3-4 महिन्यामध्ये दुबार झालेली नाही आहेत, आमदारकीपासून ही कंटिन्यूड आहेत. तर CO नेमकं 28,000 मतदानच्या कामामध्ये काय करतात हा प्रश्नचिन्ह आहे. संपूर्ण यादीमध्ये शहरामध्ये 458 लोकं मयत झालेली आहे. त्याच्यामध्ये 80% लोकं आमदारकीलाच मयत झाली होती, त्या काळात झाली होती, तिथून आता ॲड झाली. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, ज्या लोकांनी जाऊन स्वतः नगरपालिकेला सांगितलं की आमच्या घरामध्ये कोणतरी वारले ते ह्यातून डिलीट झालं असेल. परत प्रश्न येतो की प्रशासनाने BLOना सांगितले की प्रत्येक घरात जावा, प्रत्येक घरामध्ये जाऊन चेक करा किती लोकं राहतात, काय लोकं राहतात, घरामध्ये कोण हयात आहे का नाही. म्हणजे आता बघा 458 लोकं जी मयत झाली आहेत रजिस्टरमध्ये नाहीत, ही हयातमध्ये ठेवली आहेत आणि 342 लोकं ज्यांनी मतदान केलं जे हयातमध्ये आहेत त्यांना मयत केले. तर नेमकं BLO काय करतायत आणि BLOचं चेन ऑफ कमांडवरती CO राहतो ते काय करतायत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये मूळ प्रारूप मतदार यादीमध्ये पान नंबर 124 मध्ये 2495 सिरियल नंबर, 2498 सिरियल नंबर, 2500 आणि 2503 आपल्याला सगळ्यांना मी कॉपीज देतो. मला त्या व्यक्तीचं नाव इथं घ्यायचं नाही आहे. एकाच व्यक्तीचं 4 वेळा मतदान आलेलं आहे. मग हे कसं होतं आणि ह्याच्यामध्ये काय सर्वे केला जातो. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा, माझं मीडियाला एक विनंती आहे की तुम्ही स्वतः इंडिव्हिज्युअली जाऊन हे चेक करा. प्रभाग क्रमांक 11 जो शेवटचा प्रभाग आहे, 3 उमेदवारांचा प्रभाग आहे, त्याच्यामध्ये फक्त 2388 मतदान. पण प्रभाग नंबर 9 जो 2 उमेदवारांचा प्रभाग आहे त्याच्यामध्ये 3792 मतदान. ही अशी तफावत
प्रभाग रचनेवेळी आम्ही तक्रार केली होती. जेव्हा प्रभाग रचना झाली त्याच्यामध्ये डिस्प्ले केलेलं मतदान त्यावेळी 3200 होतं, पण आता फायनल झालेलं मतदान ऑलमोस्ट 3800पर्यंत गेले. तर या प्रभागामध्ये हे असं तफावत का? आणि विशेष म्हणजे याच प्रभागामध्ये हे आपण सगळ्यांनी ऐका, 171 नंबरचं घर आहे. परत त्या व्यक्तीचं नाव मी आपल्याला ॲनेक्शसमध्ये देतो, इथं मला डिस्प्ले नाही करायचं आहे. फक्त 6 लोक राहतात फिजिकली ॲक्च्युली, आणि तिथं 36 लोकांची नोंद आहे. आता BLOनी जाऊन हे फिजिकली चेक केलं का? आणि कुठंतरी नियम पाहिजे ना, एका घरामध्ये एवढ्या साईजमध्ये किती लोक राहू शकतात? 36 लोकांची नोंद जेव्हा एकच पत्ता येतो, COना हे रेड फ्लॅग झालं नाही का? COनी हे चेक करायला नको पाहिलं होतं की अरे 36 लोक राहतात का? मग BLOनी कसला सर्वे केला आहे? आणि 36 लोकांची नोंद झालेली आहे. आणि त्याच प्रभागामध्ये बूथ नंबर 34 आणि 35मध्ये 106 मताची उच्चांकित वाढ झाली. म्हणजे मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की हा प्रभाग नंबर 9 हा COचा आवडता प्रभाग आहे का? कारण त्याच्यामध्ये पूर्ण मताचं कॅल्क्युलेशन वेगळं केले, एकाच घरामध्ये 36 लोकांची नोंद आहे, आणि सगळ्यात हायस्ट मताची नोंद वाढ या प्रभागाच्या 2 बूथमध्ये 34 आणि 35मध्ये झालेली आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की इतक्या वेळा एक्सटेन्शन्स देऊन इलेक्शन कमिशननी या गोष्टींचा घोळ कसा होतो? माझा आक्षेप CO आणि संबंधित BLO, मी कलेक्टर साहेबांना सांगितलं ह्याचं तुम्ही चेकिंग करा. आणि मी वैयक्तिक सांगतो की याच्यात मला न्याय मिळाला नाही तर COच्या या कारभाराविरुद्ध मी कोर्टात जाणार. आणि उद्या जर कोर्टाने ताशेरे ओढले तर ते COच्या आयुष्यभर लाईफमध्ये तो रिमार्क राहणार आहे. आणि या गोष्टीवर आम्हाला न्याय मिळाला यासाठी आज भेट होती. KK न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार.